अजितदादांच्या अंत्यविधी वेळी महाराष्ट्र दुःखात होता। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत प्रचंड गर्दी झाली होती। राज्याच्या कानाकोपऱ्यातून नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक आले होते। डोळ्यात अश्रू, मनात वेदना असताना देखील काहींनी या दुःखद प्रसंगाला संधी मानलं। अंत्यसंस्काराच्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या आणि रोख रक्कम चोरी केल्याचं उघड झालंय। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल 20,50,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेलाय। या घटनेमुळे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात ही उपमा पुन्हा एकदा खरी ठरली आहे। या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। तपासादरम्यान राजकुमार बाबूराव आठवले, राहणार तलवडा, गेवराई, जिल्हा बीड, मोहम्मद अनीस मोहम्मद युनुस, गवळीपुरा, डिग्रज, यवतमाळ, एजाज भगू मीरावाले, राहणार गवळीपुरा, डिग्रज, यवतमाळ, मोहम्मद सादिक, मोहम्मद गफार, राहणार मोतीनगर, डिग्रज, यवतमाळ, बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे, राहणार इंदिरानगर, पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर, सध्या राहणार पळसदेव, तुषार कैलास मासार, राहणार कोरडगाव, तालुका शेगाव, जिल्हा अहिल्यानगर, नितीन अंकुश गायकवाड, राहणार शिक्षक कॉलनी, तालुका बीड, जिल्हा बीड आदी आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल आणि रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी कसून चौकशी सुरू आहे। दुःखाच्या क्षणातही माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना राज्यभर संताप निर्माण करते।